नमस्कार. ॲक्टिव्ह फील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एकंदरीत माझ्या उत्साहावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज काहीतरी वेगळं घडणार आहे. हो, आज वेगळं घडणार आहे. आजपासून पुन्हा ती धमाल, ती शर्यत, ते जिंकणं, तो आटापिटा आणि सगळ्यात शेवटी त्या पैठणीचा रंग कोणता, हे सगळं पुन्हा त्याच उत्साहात आणि त्याच जल्लोषात आपण सुरू करणार आहोत. आजच्या दोन्ही वहिनींचं स्वागत करूया. आज आपण आहोत रंभा टॉवर, जो गंगावाडी घाटकोपर पश्चिम परिसरामध्ये आहे आणि तिथल्या दोन वहिनी भेटणार आपल्याला आज. मी आधी नावं सांगतो. एक आहेत संगीता ताटेले आणि दुसरे आहेत दीप्ती भालेकर. चला भेटूया दोन्हीही वहिनींना आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. चला. नमस्कार. 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 एवढा बापरे. भाऊजी स्वागत असो तुमचं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. संगीता रोहिदास ताठेले. माहेरचं नाव. संगीता नाना जाधव. माहेर कुठलं. माहेर इथेच आहे, मागे गंगावडीमध्ये. अच्छा. पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये राहते आई. इकडे का. हो, बरं इथेच. बरं. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे सांग. माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. ते माझे बाबा, नमस्कार बाबा. ही माझी मुलगी तन्मयी बर. नमस्कार. आणि या आमच्या सगळ्या फन क्लबच्या मेंबर्स. फन महिला, क्लब? हा, महिला फन क्लब आहे आमचा रंभा टॉवरचा. रंभा टॉवरचा. हा, आणि त्यामध्ये उर्वशी आहेत. काय कॉम्बिनेशन. वा वा वा. फन क्लब हा सुद्धा फन होता. फन होता. आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. थांबा. मी आजपर्यंत हे गाणं इतक्या वेळा ऐकलंय, पण तुम्हाला खरं सांगतो, इतकं सुंदर गाणं मी यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. कारण त्या गाण्यात आनंद आहे आणि चेहरे जे काय होते ना, आज आनंदी चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी, पहिल्यापासून राहायला कुठे. इथेच गंगावडीमध्ये. मग तुमचं माहेर सुद्धा इथलंच. हो. बरं बरं. मग मिस्टर पण इथलेच का. मिस्टर पण इथलेच. मग शाळा पण एक का तुमची. नाही, शाळा एक नाही. मग कसं काय. इथे नवरात्रीचा कार्यक्रम असतो ना. हा. हो, तेव्हा आमची ओळख झाली आणि मग त्यांनी मला प्रपोज केलं. लगेच. थोडं कालांतराने केलं ओळख झाल्यानंतर. पण नवरात्रोला इथे काय करत होता तुम्ही. दांडिया खेळत होतो आम्ही, गरबा. दोघेच नाही, संपूर्ण एरियामध्ये सगळेच खेळत होते. सगळे खेळत होते. मग सांगा, इतकी जण खेळत असताना असं काय झालं की ज्याच्यामुळे आयुष्यभर दांडिया खेळावंसं वाटलं त्यांच्यावर. आवडलो एकमेकांना. पण कोणी प्रपोज कोणी केलं. त्यांनी अगोदर केलं. बरं झालं त्यांनी केलं. म्हणजे माहित नाही बरं झालं की नाही झालं, ते त्यांनाच विचारल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. बरोबर की नाही. मिस्टरांना जरा बोलवता का. अहो या. वा, काय. नमस्कार. कुठे असायचात खाली उभे तुम्ही. इथे एक नाका आहे ना आपला, कुठला. मेन रोडचा जो जंक्शनचा पॉईंट आहे ना, हा. तिथे काय करायचं. मित्रांबरोबर टाइमपास, कॉलेजला जाणे नाही. मला वाटलं तुमचं काय नोंदणी होती, कोण आलं कोण गेलं. एंट्री एक्झिट वगैरे असं करायचं. मग तेव्हा तुम्ही काय बघितलं होतं त्यांना. हो, त्यांना पाहिलं होतं त्यावेळेला पाहिलं होतं. मग काय झालं पुढे. पुढे काय इथे कॉमन दांड्या वगैरे भरायच्या. हा. तर आमचा ग्रुप त्यांचा ग्रुप सगळे दांडे गायला असायचे. तुमचा किती जणांचा ग्रुप होता. आम्ही 5-6 मित्र होतो. तुम्ही किती जणी होता. आम्ही 7-8 जणी होतो. 7-8 जणी. मग तशाच जोड्या लागल्या का सगळ्या. नाही, तशा नाही. मला वाटलं एकच लागली, बाकी एकच लागली. बाकीच्या नाही. बाकीच्या दांड्यात तुटल्या. बरं बरं, ठीक आहे. मी काही प्रश्न विचारतो. हा. मला मिस्टरांना पहिला प्रश्न विचारायचा. तुमच्या किचनच्या वरच्या कपाटात लाल रंगाच्या झाकणाचे किती डबे आहेत. 5 डबे आहेत. काय उपयोग नाही तुमच्या घरात. किती आहे तो. 5. अशा तऱ्हेने माझे पैसे वाचलेले आहेत. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. दुसरा प्रश्न. आता यामध्ये काही चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये काही शब्द आहेत. वहिनी, मिस्टर चिठ्ठी उचलणार, शब्द वाचणार आणि तुम्ही तो शब्द उखाण्यात असेल असा उखाणा तयार करायचा. कोणताही करा, यमक जुळलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. हा. काढा. मोठ्याने वाचायचं. मोठ्याने. आळशी. घराच्या समोर आहे माझ्या तुळशी, रोहिदासराव माझे कधी नाही आळशी. तुम्ही पण घ्यायचं. चला.
घरामध्ये आहे सगळे खुशी, संगीता नाही माझी आळशी. घरामध्ये आहे खुशी, सर्व खुशी, सर्व खुशी. संगीता नाही आहे आळशी. नाही आळशी. हा नाही आळशी, नाही आहे आळशी ना. नाही आळशी. मग अशी म्हणाला नाही आहे आळशी. काय याला अर्थ आहे का असं बोलायचं डायरेक्ट? चला, उत्तर बरोबर आलं, अभिनंदन. आणि आता यानंतर मी एक शब्द देणार, तो शब्द असेल अशी 3 वाक्य तुम्ही तयार करायची आणि तुम्ही 3 वाक्य करायची. पण जसं आता आळशी आळशी सेम केलं तसं होता कामा नये, पूर्ण वेगळं पाहिजे. चला, शब्द आहे सासू. सासूबाई आहेत माझ्या आईसारख्या. एक. सासू माझ्या मातोश्री सारख्या. असं नाही करायचं, सेम अर्थ नाही पाहिजे. दुसरं वाक्य. सासूबाई माझ्या नेहमी पाठीशी असतात. सासूबाई नेहमी माझ्या भजनामध्ये दंग असतात. तुमच्या भजनामध्ये सासूबाई दंग असतात. सासूबाई नेहमी भजनामध्ये दंग असतात. दंग असतात. हा, घ्या. माझ्या सासूबाईंमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. सासूबाईंना हरिपाठाची खूप आवड आहे. बरं, तुमचं भजन कुठलं असतं ते जरा सांगा. राजकारण. नाही, एक भजन म्हणा पटकन, कोणतंही एक भजन. वेळ सुरू झाली, दोघांनी मिळून म्हणायचं. हरे कृष्णा हरे रामा मन रंजन मोहना. हे भजन आहे, गवळण आहे नाही. ही गवळण आहे. पण काय सुंदर म्हटली. माझ्यामध्ये तिकडनं आई आलेले आहेत. आई इकडे, तुम्ही इकडे, इथे बसा पटकन बाजूला. काय ते म्हणायला सांगितलं त्यांनी, गवळण त्यांनी म्हटली, दोघांनी बरोबर म्हटली नाही, पण तुम्ही लगेच तिकडनं सुरू झाला होतात म्हणून तुम्हाला बोलवलं. हा, म्हणा. हरे कृष्णा हरे रामा मन मोहना रंजना. वा वा वा, टाळ्या वाजवा बाकीचे रिक्षा. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही पहिली लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. चला भेटूया क्या होईल. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. म्हटलं आवाजच गेला, घाबरलो. म्हटलं आल्याबरोबर असं झालं तर पुढे काय होणार. नाव सांगा आधी. माझं नाव दीप्ती दत्ताराम भालेकर. माहेरचं नाव. माहेरचं नाव छाया भिकाजी कांबळे. आणि माहेर कुठलं. विरार. द्या आता मग ओळख करून. हा? हे माझे मिस्टर. कुठे हे. हां, नमस्कार. ही माझी मोठी मुलगी. नमस्कार. ही सासरे. नमस्कार. ही छोटी 2 नंबरची मुलगी. बर. मागे दीर आहे. दीर मागे आहेत का? नमस्कार. ह्या 2 मैत्रिणी आहेत. नमस्कार. तो भाचा. हां. या मामी. नमस्कार. नंदेचे मुलगी मोठी. बरं. ह्या मोठे नणंद. नमस्कार. 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 चला, सगळे आज कसे अख्खा परिवार एक झालेला दिसायला लागलेला आहे मला. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग कधी जमलं लग्न. 24 जानेवारी 1999. कसं काय ते. अरेंज मॅरेज. कुठे. विरारला. पण ते काय म्हणजे एकदम असे राजकुमार आहेत ते. हो, माझ्यासाठी तर राजकुमारच आहेत. वा, मग काय घोड्यावरून फिरतात ते घाटकोपरमध्ये. बाईकवरून फिरतात. बाईकवरून फिरतात. मिस्टरांना बोलव. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही हसत नाही वाटतं. बंद झालं असलं. किती वर्षापासून हसलेलं नाही तुम्ही. रोज असतो मी. रोज हसताना. वहिनी रागावतात का हो कधी. रागवतात ना कधी कधी. तुमच्यावर. हा, कधी लेट आलो रात्री तर मला रागवणारच ना. लेट आले की रागावतात म्हणून लेट येतात. लेट नाही, काही काम असलं तर लेट येतो. मग काय असतं घरात, कोणाकोणाचे चेहरे कसे असतात खरं सांग. नाही, पोरं माझी झोपलेली असतात, तेही उघडते मला दरवाजा. हा. आपला आलं का मला हे बोलणार एवढा वेळ काय व्हायला, मला काम होतं, कामासाठी थांबलो होतो. हा. बस, बाकी काय. पण लगेच बोलतात, गप्पच राहतात, निघून जातात, असं कधी होत नाही. दरवाज्यात काय बोलणार नाही, घरी जाणार आतमध्ये गेल्यानंतर बोलणार. दरवाजा उघडणार आणि असं करून नाही, जातात. असं नाही करत. पण तुम्हाला कळतं आज वातावरण जरा. हा. आज जर वातावरण असं गरम हे असलं ना, आईस्क्रीम घेऊन येतो. आईस्क्रीमच घेऊन येतात. काय टेन्शनच आहे ना. हा, प्रेमाचं आईस्क्रीम. हो की नाही. बरं, तुम्हाला प्रश्न विचार. हा. मला सांगा, तुमच्या बेडरूमच्या दरवाजावर एक लोकरीचं तोरण आहे, त्या तोरणाला गोंडे किती आहेत. 7 आहे. असं म्हणून श्वास घेतलाय त्याने. काय तुमचं म्हणणं आहे. 7च आहे. 7 आहे. ते म्हणाले 7 ना, हम 7 आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं 7 आहे. आणि उत्तर तुमचं चुकलेलं आहे. तर गोंडे आहेत 8. अरे त्यामुळे पहिलं बक्षीस गेलं. अजूनही आता 900 रुपये शिल्लक आहेत.
त्यासाठी या पुढचा खेळ असा आहे की एक चिठ्ठी काढायची, त्या चिठ्ठीत असलेला शब्द उखाण्यात येईल असे उखाणा एक तुम्ही आणि एक तुम्ही घ्यायचा. घ्या द्या, वाचा, मोठ्याने वाचायचं. अक्षता. अक्षता. कविता केली कधी शाळेत कॉलेजमध्ये? कविता नाही. घ्या. वेळ संपली आणि हे बक्षीस पण गेलं. चला, आतापर्यंत 2 बक्षिसे गेली, म्हणजे आतापर्यंत 400 रुपयाचं बक्षीस गेलेलं आहे आणि आता 600 रुपयाचं बक्षीस अजूनही शिल्लक आहे. हा, मी एक शब्द देणार आणि आता त्या शब्दावरून 3 वाक्य तयार करायची तुम्ही, 3 वाक्य करायची तुम्ही. शब्द आहे धावपळ. किती हो धावपळ करता तुम्ही रोज रोज? 1. मी काय करू, कामावर द्यायला लागतो. अरे त्याच्यात धावपळ हा शब्द पाहिजे ना, म्हणा. चला 2. तुम्ही म्हणा. काय हो, दिवसभर नुसती मी थकून जाते, मुलांच्या मागे धावपळ धावपळ करते. वा. 2. तुम्ही घ्या. वेळ संपली. 3. इथून तिथून धावपळ करून मला नकोसं झालेलं आहे, तरी मला जरा तरी निवांत हवा. वा, जोरात आहे. कळलं का तुम्ही? तुम्ही आपले निवांत बसलाय आल्यापासून, सगळी बक्षिसं घालवलीत. पण वहिनी, अभिनंदन, हे 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं, कारण त्याने खेळात सहभागच घेतला नाही.